मंदाबाई आले. आता मंदाबाईचा काही विषयच नाही. मंदाबाई तर जास्त टेक्निकल आहे बाबा. खाली होतून पाणी होते. पुढचा नको दाखवू. कसला गोडा पळिते, कसला गोडा पळिते. जिगर आणि सोने. अरे बघ गोडा कसा पळिते. बुंग 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 बुंग. आम्ही आमची गाडी येथे पार्क केलेली आहे आणि आता आमची सुरुवात येथे झालेली आहे. आता आम्ही पाहू शकता आम्ही आहेत आता निघालेला आहे कोकण दौरा पार्ट 3 आणि या ठिकाणी आम्ही थांबलेलो आहे. आणि यात सेल्फी पॉइंट लोणावळा आहे आणि ते आता सनसेट झालेला आहे. आम्ही निघालेलो आहे कोकण दौरा पार्ट 3 आणि त्या दौऱ्याचे पॉइंट आहेत की पॉइंट सांगणं जरुरी नाही ते कारण आणि तेवढी मिसिंग लिंक दाखव रे. मिसिंग लिंक लांब आहे त्याच्यामुळे नंतर दाखवतो. आम्ही आहेत घाटात आणि अखेर आम्ही पोहोचलेलो आहे आमचं पहिलं डेस्टिनेशन आणि अष्टविनायकापैकी पहिलं अष्टविनायकाचं मंदिर वरद विनायक महाड येते. महाडचा किस्सा माहिती. महाड म्हणता ना तर तुम्ही डायरेक्ट चौदार तळ्यामध्ये जाशाल. आणि आता आम्ही निघालेलो आहे दर्शन रांगेकडे आणि आता आम्ही पोहोचलेलो आहे मेन गेट कडे आणि येथे पाहू शकता गर्दी नसल्यामुळे आम्ही डायरेक्ट निघालेलो आहे व्हीआयपी एंट्री. गर्दी पूर्णपणे कमी झाल्यामुळे स्पष्टपणे तुम्हाला श्रींचं दर्शन पाहावयास भेटेल. पाहू शकता तुम्ही पूर्णपणे आम्ही दर्शन दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कॅमेऱ्याला बंदी असल्यामुळे आम्ही चोरून का होईना पण ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमच्यासाठी काय पण बंद करा व्हिडिओ आता नाही. आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे थोडंसं बाहेर आणि इथे आता परिसराचा थोडासा फेरी घेत आहे आणि मंदिराच्याच मागच्या साईडला एक तलाव आहे. गार 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 असं गोल 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 तळ आहे. गोल तळ पाहू शकता तुम्ही पण हे चवदार तळे नाही. हे असंच तळ आहे गोड पाण्याचं तळ आहे पण हे पाणी पिऊ नका. पाणी पिण्यासाठी तुम्हाला खाली जावं लागेल आणि खाली काय जाऊन देणार पर्यंत जाऊ शकतो कारण आता नाईटचा वेळ असल्यामुळे एवढं शूटिंग करू शकतो. आणि आम्ही राहिलेलो आहे स्टे येथे आणि तुम्ही पाहू शकता तिथे आम्हाला भेटलेलं आहे बदाक. सॉरी वाजलेले आहे सकाळचे 7:05 झालेले असताना दर्शन घेऊन आम्ही आलेलो आहे तळ्याकडे गोलाकृती तळ्याकडे. आता रात्री काय दाखवू शकलो नव्हतं तुम्हाला दाखवलं होतं थोडं पण आता दाखवू शकतो आम्ही तुम्हाला. हे गोलाकार तळे पूर्णपणे गोल आहे. 2 ते 2.5 तासाच्या दीर्घ प्रवासानंतर आम्ही पोचलेलो आहे अलिबाग बीच वरती पाहू शकता. आणि हा रायडर आलेला इथे बोलतोय चालवायला पण देतो तुम्हाला आणि हलवायला पण देतो तुम्हाला. आणि हा देव पाहू शकता तुम्ही कुलाबा किल्ला बोललो म्हणत होता इथून आम्ही चालतच गेलो होतो. आता कोण सांगेल त्याला एवढ्या पाण्यातून चालत जायचं म्हटल्यावरती पाणी नव्हतं म्हणतो पाणी नव्हतं. मग आता काय हे काय आपोआप वाढलं आणि वरनं कारण काय सांगतो म्हणतो आता कसं आम्ही मे मध्ये गेलो होतो. आता ऑक्टोबर आहे ना त्याच्यामुळं पाणी वाढलंय. आता नदीला पूर आला म्हणून पाणी वाढला म्हणतो समुद्राचा. असं आहे होय. असे बाता मारतोय तो. हे आहे अलिबाग बीच आणि बल्लू काय दिसत नाही व्यवस्थित पण काय आहे टेने दिसते टेने देवाची. आणि हे आहे समुद्र किनारा. घोड्यावरती बसायचे घोडेवाले आले तर पण हा पान घोडा नाही हा आपला साधाच घोडा आहे. नाहीतर म्हणशाल पाण्यात घेऊन जातो का काय हा. तसलं काय नाही. बोललो तेच विचार करत होता. अखेरकार आम्ही घेतलेली आहे घोडा सवारी. घोडा तर वाकलेले आहे टोनग्याच्या ह्याच्यामुळं टोनगा बसवल्यामुळं घोडा वाकलाय थोडासा खाली. काय आता चालायचंच. बोललो बसलाय घोड्यावरती आता रायडिंग करायची म्हणतो स्वतः चालवणार पाण्यात घेऊन जाणार डायरेक्ट.
होय कोलाबा किल्ल्यावरती जाणार. हा एक बैल घोड्यावर लागलाय बसायला टोनगा. पांढरा घोड्यावर वाचलाय डायरेक्ट. पळत नाही ना त्याचा पाय पुरायचे नाही त्याच्यात. बैल बसलाय घोड्यावरती आकली चालाय. चल रे घोड्या टुनुक टुनुक. पुढचा नको दाखवू बरं का. कसला घोडा पळतोय कसला घोडा पळतोय पुढचा नको दाखवू. फक्त मला दाखवू कसला घोडा पळतोय. बुंग 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 घोडा चाला. घोडा चालला 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 घोडा पळाला 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 पळाला. काढला काढला ना किती राहिला काढला व्हिडिओ. काढायचं ना बाईला फार फुल होईल चार्जिंग. जिगर आणि सोने. अरे बघ घोडा कसा पळतोय. बुंग 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 बुंग. बोललो कसा घोडा पळतोय. अरे घोडा दिसतोय का पण घोड्यावरतीच बसलाय का बैल बसलाय पुढे. अरे लय आला ते येड्यावानी झालं ते. बाबा समुद्र तरी येतोय तिथे पण तू कुठे येते. आम्ही पण गेलो. राईट 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 घोड्या. आम्ही बसलो नाही आता घोड्यावर. गोल्लूला घोडा पण चालत येत नाही. घोडा आलेलो आहे दौरातीन बीच नंबर 2 नागाव बीच. आणि येथे भेटलेले आहेत आपल्या गावाकडचे मित्र नाशिककर. 4 नाशिक एकमेकाचीच घेत आहेत. इमोशनल डॅम. नागाव बीच वरती थोडीशी भटकंती करून आता आम्ही निघालेलो आहेत आमच्या पुढील प्रवासाकडे. आम्ही निघालो आहेत पुढे. आता थोड्याच वेळात आम्ही दाखवू शकतोय पुढे जाणार आहेत ते पुढच्या वेळेस. तब तक के लिए बाय. तर मित्रांनो फायनली आम्ही पोचलेलो आहे आमचं डेस्टिनेशन काशीद बीच वरती. आता दुपार झालेली आहे. दुपारची वाजलेले आहेत 4:05 झालेली आहेत. काय पण सांगते 3:30 वाजलेत. 3:30 वाजलेत. आता आम्ही जाणार आहोत समुद्रामध्ये. कशाला? स्विमिंग साठी. याला स्विमिंग शिकवायची आहे त्याच्यासाठी आम्ही आता समुद्रामध्ये जाणार आहोत. मला त्या बल्लूला स्विमिंग येत नाही. म्हशी सारखा जाऊन बसतो तो बघतो. मॅचिंग होते का नाही पाहू शकता. हे रेगिस्तान मध्ये आलेले आहे आम्ही. रेगिस्तान इकडे तुम्हाला उंट पण भेटेल आणि घोडे पण भेटतील आणि रेडे पण भेटतील. चला आता आपण जाऊयात पाण्यामध्ये. मित्रांनो आज वो गरीब आविष्कार हा रानातला घोडा आणि त्या घोड्या बरोबर कुत्रा. कशी मैत्री गट्ट ना. होय कुत्रा आणि बैलाची घोडी मैत्री जमलेली आहे. जाऊ त्याचं नाव आहे ज्ञानेश्वर. नानू बाळा नानू असं नको करू. आंघोळ घालू दे त्याला. आंघोळ घालू दे. आरलो लो लो आरलो लो लो लो. आता आम्ही स्विमिंग करून निघालेलो आहे आमच्या निवासस्थानाकडे श्री साई रिसॉर्ट. आता समुद्राला राम राम करत आता आम्ही निघालेलो आहेत आमच्या परतीच्या प्रवासाकडे. आता तक केली बाय 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 बाय. मित्रांनो आम्हाला दाखवलेला आहे गुगलने हा वाला रोड. सुपर हायवे मधून सुपरफास्ट हायवे. आता आम्ही पोचलेलो आहे प्रॉपर माळशेज घाटामध्ये. आणि हा आहे सेल्फी पॉइंट आणि इथून आहे हे व्ह्यू कडे कपारी आणि माकडे पूर्णपणे दर्शन होत आहे. माकडे कुठे? तिकडे माकडे. मला झूम करून दाखवू का?
त्यांच्यापासून आम्ही आलेलो आहे लांब. सावधान रहे, सतर्क रहिए. आणि जी नाहीतर हलकी कधी पण हल्ला करीत शकतात. आणि ह्या हलकी खाली- चीज आहे सांभाळून वापरा. या खाली दर्द अशी झाडी, दर्द करत कार किर्र अशी झाडी. आणि इकडं आहे तो काळ वॉटरफॉल, काळू धबधबा, पण इथून तो दिसत नाही. नाही. आता तुम्हाला दाखवत आहेत तुमचे पूर्वज काळे वानर. हे पाहू शकता, त्यांची फौजच पूर्णपणे उतरलेली आहे आणि त्यांनी कब्जा केलेला आहे आपल्या कारवरती. कदाचित ते आपल्या याच्यावरती पण कब्जा करायला येऊ शकतात. त्याच्यामुळे आम्ही लांबूनच यू टर्न घेतलेलं आहे. आणि मित्र प्राणी मात्रावरील प्रेम दाखवण्याचा प्रयत्न करत आहे बल्लू. आणि हा जेव्हा उडल त्याच्या अंगावरती तेव्हा कळल. पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि पाणी पित आहे. ह म्हणते बाजाला बाजाला म्हणते, बाकीच्यांना नको देऊ, नाही तर ते पितील आणि मग मला हसतील परत. होय बाजाला म्हणतो एवढाच, अजून दे म्हणते थोडासा, असल बिसल थोडासा जर दे म्हणतो. आम्हालाच पाणी नाही इथं. आणि प्राणी मात्रावरचं प्रेम दाखवण्याचा प्रयत्न झालेला आहे, छोटासा प्रयत्न. बाटलीमध्ये पाणी दिलेलं आहे आणि आता त्याची फौज येत आहे. हा बघत आहे काय टाकलंय, काय टाकलंय त्याच्यात, काय टाकलंय म्हणतो याच्यात, काय टाकलंय, काय टाकलंय. मला फसवायचा प्रयत्न करतो काय, गांडवायचा. माझी प्रजाती नष्ट करण्याचा प्रयत्न झालाय म्हणतो काय, असा गांडवायचा प्रयत्न झाला. गांडवायचा प्रयत्न करू नकोस. आणि आता एक एक म्हणता म्हणता जवळ अख्खी फौज जमलेली आहे. ते आता किती किती जणांना पाणी दाखवू शकते. आता मोठे आले मंदाबाई आले. आता मंदाबाई, आता मंदाबाईचा काही विषयच नाही. मंदाबाई तर जास्त टेक्निकल आहे बाबा. खाली होतून पाणी होते आणि चिरकल डायरेक्ट बाईवरती फायर गेली, डायरेक्ट फायर गेली. मी हा लड्डू मोत्याचं दर्शन घेण्यासाठी वरती गेलेला आहे. वरती जाण्याच्या प्रयत्नामध्ये तो खूपच वरती गेलेला आहे. आता याच्यावरती दगड मोत्याचा आजार होऊ शकते आणि काहीतरी शाप देऊ शकते दगड मोत्याला. त्यासाठी तो तसाच फाळी धावत येत आहे, घाबरलेला आहे तो. आणि वटवृक्ष, हे वटवृक्ष नाही, हा आहे सांदडा. 10 तासाच्या दीर्घ प्रवासानंतर आम्ही पोचलेलो आहे आमच्या होम टाउन मध्ये, शिवजन्मभूमी जुन्नर. आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तब तक के लिए धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.